महाभारत अध्याय 3 अंबाला भीष्म मृत हवे. हस्तिनापूरच्या कुरु राज्यात महाराज शांतनु आणि राणी सत्यवती यांना 2 पुत्र झाले, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. महाराज शांतनूच्या निधनानंतर चित्रांगद सिंहासनावर आरूढ झाला. मात्र त्याचे राज्य अल्पकाळ टिकले, कारण तो एका गंधर्वाशी झालेल्या युद्धात पडला, ज्यामुळे सिंहासन वारसाविना राहिले. धाकटा भाऊ विचित्रवीर्य यास नंतर महाराज म्हणून मुकुट घालण्यात आला. कुरु राजाच्या भावी वंशावळीबद्दल चिंता निर्माण होऊ लागल्या. या चिंता दूर करण्यासाठी कुरु कुळाचा खांब असलेल्या भीष्माने विचित्रवीर्यासाठी योग्य पत्नी शोधण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. दरम्यान दूर पूर्वेकडे काशीच्या राजाने आपल्या 3 कन्यांसाठी अंबा, अंबिका आणि अंबालिका एक भव्य स्वयंवर आयोजित केला होता. या कार्यक्रमाने कोसल, वंग, पुंड्र, कलिंग आणि इतर राज्यांच्या राजांना आकर्षित केले. सर्व आपल्या सर्वोत्तम वेशभूषेत सज्ज होते. सर्वात मोठी राजकुमारी अंबाने आधीच आपले हृदय सौबलच्या राजा शाल्वाला दिले होते आणि त्याला आपला पती म्हणून निवडण्याचा तिचा मानस होता. ही भावना परस्पर होती. भारतभूमीतील सर्वात सन्माननीय वंश असूनही कुरु वंशाला स्वयंवरात आमंत्रित केले नव्हते. काशीच्या राजाने विचित्रवीर्याला आपल्या कन्यांसाठी अयोग्य मानले. या अपमानाने भीष्म संतप्त झाला, जो स्वयंवरात वादळासारखा घुसला. त्याच्या उपस्थितीने तेथे असलेल्या योद्ध्यांमध्ये भीतीची लाट निर्माण झाली, कारण भीष्म एक प्रचंड योद्धा होता. तरीही त्यांना त्याच्या ब्रह्मचर्याच्या व्रताबद्दल माहिती होती. त्यांनी त्याची थट्टा केली. हा म्हातारा आता का आला आहे? तो वधू शोधत आहे का? की कुरुवंशात वधू घेण्यास योग्य असा राजा नाही, हेच का कारण आहे? राजवाड्यात हशा पिकला. संतापलेल्या भीष्माने 3 राजकन्याचे अपहरण केले आणि त्यांना हस्तिनापुरात नेले. शाल्वासह योद्ध्यांनी भीष्माला आव्हान दिले, परंतु ते पराभूत आणि अपमानित झाले. हस्तिनापूरला पोहोचल्यावर अंबिका आणि अंबालिका विचित्रवीर्याची विवाह करण्यास सहमत झाल्या. मात्र अंबाने शाल्वाबद्दलच्या आपल्या प्रेमाचा खुलासा केला. भीष्माने तिच्या भावनांचा आदर करून तिला सौबल राज्यात पाठवले. तेव्हा अंबाने शाल्वाला विवाहाचा प्रस्ताव दिला, तेव्हा त्याने तिला नाकारले, म्हणत की स्वयंवरादरम्यान त्याचा अपमान झाला आणि तो दुसऱ्या पुरुषाने जिंकलेल्या स्त्रीचा स्वीकार करू शकणार नाही. त्यानंतर अंबा हस्तिनापुरात परतली. भीष्माने विचित्रवीर्याला तिच्याशी विवाह करण्यास सांगितले, पण त्यानेही तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला, कारण ती दुसऱ्या पुरुषावर प्रेम करत होती. शाल्व आणि विचित्रवीर्य दोघांनीही नाकारल्याने ती एकटी आणि अपमानित झाली. तिचा राग भडकत्या अग्नीसारखा वाढला. तिने आपल्या दुर्दशेसाठी भीष्माला दोषी ठरवले आणि अशा प्रकारे भीष्माचा अंत करण्याची प्रतिज्ञा केली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चित्रांगदाबद्दल ऐकणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.